चला आलेत का सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्व महिलांचं स्वागत आहे। आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे तर ही माहिती माझ्यासाठी नाही, ही माहिती तुमच्यासाठी आहे। त्यामुळे तुम्ही सर्व महिलांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। खूपच दमदार माहिती बघा। काय माहिती दिलं आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारचं बळ, आणखी एक GR काढला। बघा GR काढलेला आहे। आता महत्त्वाचे जे निर्णय आहेत ते घेण्यात आलेले आहेत। GR काढलेला आहे म्हणजे तुमच्यासाठी खुशखबर आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये आता काय नवीन बदल किंवा काय नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे त्याबद्दल आणखी एक GR काढला आहे। तो GR मी तुम्हाला सर्व काही सांगतो की काय काय नवीन अपडेट आलेले आहेत, काय तुमच्यासाठी फायद्याचं आहे, ते सर्व काही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। तर माझी एकच रिक्वेस्ट आहे, तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जोपर्यंत व्हिडिओला लाईक करत नाही तोपर्यंत मी तुम्हाला पुढील माहिती सांगणार नाही। चला पटापट पहिले लाईक करा। ओके केलं? ठीक आहे। चला आता तुम्हाला संपूर्ण माहिती मी देतो। बघा GR आलेला आहे आणि राज्य सरकारचं बळ, लाडकी बहीण योजनेला अजून बळ मिळालेलं आहे आणि काय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय जाणून घेणं खूप गरजेचे आहे। तसेच काही बहिणींनी महिलांनी प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची पण उत्तर मी तुम्हाला देतो। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। लाडकी बहीण योजना तर बघा अनेक जणांना 3000 रुपये भेटलेले आहेत, परंतु बाकीच्या जणांना 1 रुपया पण भेटलेला नाही। त्यांच्यासाठी मोठा निर्णय घेतलेला आहे। अजून तो निर्णय देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। तुम्हाला सर्व काही समजेल, तुम्हाला कुठे जायची गरज नाही। हा आपला व्हिडिओ बघा, तुम्हाला पुढे दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही। आपला व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, हा तुम्हाला सर्व काही नीटपणे मी सांगतो। चला काय अपडेट आहेत आपण जाणून घेऊया। पहिले आपण काही महिलांचे प्रश्न बघू, जे प्रश्न विचारण्यात आले आहेत ते प्रश्न पहिले आपण बघू, त्या प्रश्नांचे उत्तर देतो, मग तुम्हाला GR बद्दल सांगतो। हे बघा आता हा प्रश्न विचारण्यात आला आहे, सर माझ्या बहिणीचं आधार कार्डवर मिस्टरचे नाव आहे आणि बँकमध्ये वडिलांचे नाव आहे, तर फॉर्म भरला तर पैसे भेटतील का? प्लीज सांगा। हो भेटून जातील, काही प्रॉब्लेम नाही, काही एवढं हे मॅटर नाही। कारण आधार कार्डवर पतीचं नाव असेल तर तिथे तुम्हाला पतीचं डॉक्युमेंट्स लागणार आहेत, फक्त वडिलांचं डॉक्युमेंट्स देऊ नका। बँकमध्ये जरी जे महिला आहेत त्यांचं वडिलांचं नाव असेल तर चालेल, आधार कार्डवरती पतीचं आहे तर चालेल, काही टेन्शन नाही। तसं फक्त डॉक्युमेंट्स जे आहेत ती बाकीची पतीच्या नावाने असणे गरजेचे आहे। म्हणजे रेशन कार्ड असो, त्यानंतर जे बाकीचे डॉक्युमेंट्स लागतात LC वगैरे जे काही असेल ते बाकीचं पतीचं नावाचं पाहिजे। आलं लक्षात? चला पुढील प्रश्न आपण घेऊ। पुढील प्रश्न आहे, फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर जे बँक अकाउंट आधारशी सीडिंग असेल त्या अकाउंटला पैसे येतील का? बघा आता यांचं म्हणणं आहे की आता सपोज मी फॉर्म भरला, माझा फॉर्म अप्रूव्ह झाला, परंतु जे पैसे आहेत माझे माझे सपोज माझे 2 बँक अकाउंट आहेत, 2 बँक अकाउंट आहेत, तर ज्यामध्ये आधार सीडिंग असेल त्यामध्ये पैसे देतील का? हो तसं पण झालं आहे, काही महिलांचं झालं आहे। बघा जो नंबर दिला आहे, अकाउंट नंबर दिला आहे, जे पासबुक तिथे ॲड केलेलं आहे त्यावरती पैसे न येतात दुसऱ्याच बँकमध्ये, म्हणजे तुमच्याच दुसऱ्या बँकमध्ये ते पैसे येतात, असं देखील झालेलं आहे आधार सीडिंग जरी असेल तर। पुढील प्रश्न आपण घेऊ। पुढे महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नवीन GR बद्दल मी माहिती देणार आहे। बरं नवीन GR बद्दल सर्व काही आपण जाणून घेणार आहोत। तर नवीन GR मध्ये नवीन जो GR आहे या नवीन GR मध्ये तुम्हाला सर्वात मोठी खुशखबर पाहायला मिळणार आहे। नवीन GR मध्ये ज्यांना 1 रुपया पण आलेला नाही, तुम्हाला जरी पैसे आलेच नसतील तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे। तात्काळ निर्णय घेण्यात आलेला आहे आता, तात्काळ। तर तो निर्णय देखील तुम्ही समजून घ्या। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। ATP गुरुजी यूट्यूब चॅनलवरच तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे। चला प्रश्न घेऊ आपण। लाडकी बहीण योजना हा फॉर्म 16 जुलैला या तारखेस भरलेला आहे। मुलीचा 18 तारखेला भरलेला आहे जुलै महिन्यात, तरीसुद्धा अजूनही खात्यात पैसे आले नाही। पहिल्याच हप्त्याच्या आधी ही सुविधा पूर्ण करा सर प्लीज, आणि डॉक्युमेंट्स ओके असतानाही खात्यात पैसे आले नाही। तर बघा तुमचे जे पैसे आहेत ते तुम्हाला आता भेटणार आहेत। आणि तुम्ही जरी फॉर्म भरला असेल, तुमचा सक्सेसफुली फॉर्म अप्रूव्ह असेल, संपूर्ण आधार सीडिंग वगैरे संपूर्ण झालं असेल, परंतु तुमच्या खात्यात जरी पैसे आले नसतील
तर त्याबद्दल तुम्हाला मी माहिती देतो आणि ते सर्व काही तुम्हाला आता GRमध्ये ती माहिती आलेली आहे. तो GR जेव्हा मी तुम्हाला सांगेल तेव्हा तुम्हाला समजेल. आता पुढे मी तो GRबद्दल तुम्हाला सर्व काही सांगणार आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. समोरचा प्रश्न आहे, माझा फॉर्म अप्रूव्हल झाला पण आधार बँक लिंक नसल्यामुळे पैसे आले नाही. बघा यांचं आता आधार लिंक नव्हतं, बँक सीडिंग नव्हतं, आधार सीडिंग, म्हणून मी आधार लिंक केलं बँकेला आणि आता 20 ऑगस्टला आधार बँक ॲक्टिव्ह दाखवत आहे. तर माझे पैसे केव्हा येतील? तुमचे पैसे आता केव्हा येतील त्याबद्दल तुम्हाला GRमध्ये माहिती भेटणार आहे. GRमध्ये जी माहिती दिली आहे GRमध्ये, तर तो GR मी आता सांगतो, त्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटून जाणार आहे. माझे अप्रूव्हल झाले, स्टेटस ॲक्टिव्ह पण झाले, तरी 1 रुपया पण आला नाही. ठीक आहे, तुम्हाला पैसे कधी भेटणार आहेत त्याबद्दल अपडेट मी तुम्हाला सांगतो. GRमध्ये त्याची माहिती आहे. जुलैमध्ये फॉर्म अप्रूव्हल झाला पण सीडिंग आता झाले. 19 तारखेला माझ्या मम्मीचे पैसे आले नाही. मेसेज पण आला की बँकेत आता हेलपाटे चालू आहेत. आम्ही गरीब माणसं काय करणार? पहिले KYC पण केली, माहिती छान दिली, धन्यवाद भावा. तर बघा तुमचं जे प्रश्नाचं उत्तर आहे ते पण मी तुम्हाला देतो. तुम्ही आता बघा, आता अनेक म्हणजे सर्वच जणांना, सर्व महिलांनाच आता हे सर्व आधार सेटिंगमुळे खूप डोकेदुखी झालेलं आहे. फक्त एका तुमचाच प्रश्न नाही हा, अनेक महिला ज्या आहेत ते सर्व महिला बँकेत गर्दी करत आहेत आणि आपण सर्व बघितलं की केवढं टेन्शन येत आहे हे आधार सेटिंगमुळे, ते आपण सर्वांनी बघितलं आहे. ठीक आहे, तुम्हाला तेवढंच काम करायचं आहे, मग तुम्हाला दुसरं काही काम करायचं गरज नाही. आधार सेटिंग झालं तर तुमचे बरोबर पैसे खात्यात येणार आहे. तर तुमचं उत्तर पण GRमध्ये भेटणार आहे. GR मी तुम्हाला आता सांगतो डायरेक्टली. GRमध्ये तुमचं उत्तर भेटणार आहे. पैसे कधी भेटतील तुम्हाला त्याबद्दल माहिती मी देतो. माझ्या आईचा फॉर्म 9 ऑगस्टला अप्रूव्हल झाला, पैसे केव्हा मिळतील? GRमध्ये माहिती सांगतो. 4,500 भेटतील 3 महिन्याचे. हो, 4,500 रुपये भेटणार आहेत. मीही एक अंगणवाडी मदनीस आहे, पण माझ्या मुलीचा फॉर्म भरला, तिचे स्टेट बँक जुन्नर शाखा खाते आहे. मी स्वतः बँकेत जाऊन पाहिलं तर आधार लिंक आहे, पण तिला आधार कार्ड लिंक नाही असा मेसेज आला व फोन पण आला. मग 19 ऑगस्टला आधार सेटिंग पण केले, तरीही अजून पैसे जमा झाले नाहीत. मग काय करावे? एकच खाते एकच खाते आहे, प्लीज सांगा. ठीक आहे, तुमचं प्रश्नाचं पण उत्तर GRमध्ये भेटणार आहे. आता तुमचं सर्वांचा प्रश्न एकच आहे की पैसे कधी भेटणार? पैसे कधी भेटणार? आम्ही सर्व काही केलं पण पैसे कधी भेटणार असा तुमचा प्रश्न आहे. ठीक आहे, त्या प्रश्नाचं उत्तर आता जाणून घ्या. सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा, तुमच्यासाठी माहिती आहे. व्हिडिओला पटापट लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. चला आता तुमच्यासाठी जी माहिती आहे, ज्यांना पैसेच आले नाहीत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती. हे बघा, त्याचा GR काढलेला आहे. जरी पैसे तुम्हाला आले नसेल तर तुमच्यासाठी GR काढलेला आहे, तो GR समजून घ्या. हे बघा, राज्य सरकारनं सुरू केली आहे लाडकी बहीण योजना. तर राज्य सरकारकडून या योजनेद्वारे महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेनुसार आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3,000 रुपये दिले आहेत. तर ज्यांचे फॉर्म पहिले अप्रूव्ह झाले होते त्यांना सर्वांना पैसे भेटले आहेत 3,000 रुपये. परंतु काही महिलांना पैसे भेटले नाहीत, तर त्यांच्यासाठी आता नीटपणे माहिती समजून घ्या. ऑगस्टमध्ये ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत त्यांना 31 ऑगस्टला योजनेचे पैसे दिले जाणार आहेत. बघा, आताची ही सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर. तुम्हाला जरी पैसे आले नसतील तर तुमचे पैसे जे आहेत ते तुम्हाला केव्हा भेटणार आहेत? आता तुमचं फॉर्म जरी अप्रूव्हल असेल, लक्षपूर्वक आहे का मी काय सांगत आहे, तुमचं फॉर्म अप्रूव्हल असेल, राईट, तुमचं आधार सीडिंग झालं असेल, राईट, तर हे 2 काम झाले असतील तर तुम्हाला पैसे जे आहेत, बघा तुमचा फॉर्म जरी ऑगस्टमध्ये तुम्ही भरला असेल तर तुम्हाला आता 31 ऑगस्टला योजनेचे पैसे दिले जाणार आहेत. तुम्हाला 31 तारखेला तुमच्या बँक खात्यात पैसे येणार आहे. 31 ऑगस्टला तुम्हाला तुमचं अकाउंट चेक करायचं आहे, त्या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे भेटणार आहेत. बघा, या संदर्भातील कार्यक्रम नागपूरमध्ये पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुधारणा करण्यास व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेतील महिला व बाल शक्तीकरण योजनेसाठी राखीव असलेल्या 3% निधीपैकी 1% निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय फक्त वार्षिक आर्थिक वर्ष 2024-25 साठी लागू असेल. आता फक्त योजनेसाठी 2024 आणि 25 साठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे.
पुढे म्हणजे हा निधी जो आहे तो लागू करण्यात आला आहे. पुढे जेव्हा सरकार येईल किंवा शासन निर्णय घेईल तेव्हा ते आपल्याला पुढे ते त्याबद्दल पण जी आरमध्ये समजेल. पुढे आता जेवढी माहिती आलेली आहे ती माहिती नीटपणे समजून घ्या. इथे शासन निर्णय दिला आहे की ज्यांना पैसे भेटणार आहेत त्याबद्दल माहिती आहे. हे बघा इथे जी महत्त्वाची माहिती ती माहिती आपण आता समजून घेऊ. हे बघा ऑगस्टमध्ये अर्ज करणाऱ्यांना पैसे कधी मिळणार, तर महाराष्ट्रात जुलै महिन्यात अर्ज केलेल्या 1,08,00,000 पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये देण्यात आले आहेत. ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या 45 ते 50 लाख महिलांना 31 ऑगस्टला 3,000 रुपये दिले जाणार आहेत. बघा इथे संपूर्ण तुमचे डाऊट आता क्लिअर झाले असतील. तुम्ही जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे भेटलेलं आहे. बघा तर तुमचं सर्व काही क्लिअर झालेलं असेल, आधार सेटिंग झाला असेल, तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल, तर तुम्हाला पैसे कधी भेटणार, मला पैसे कधी भेटणार असं तुमचे अनेक प्रश्न होते. तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे भेटलेली आहेत. बघा सर्व महिलांना आता 31 ऑगस्टला 3,000 रुपये भेटणार आहेत. 31 ऑगस्टला जुलै आणि ऑगस्टचे पैसे असणार आहेत. 31 ऑगस्टला तुमच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत. याबाबतचा राज्यस्तरीय कार्यक्रम नागपूरमध्ये पार पडणार असल्याचं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. आदिती तटकरे मॅडम यांनी याबद्दल जाहीर केलेलं आहे आणि कार्यक्रम देखील होणार आहे नागपूरमध्ये. आणि त्याच दिवशी 31 ऑगस्टला तुमच्या खात्यात ज्यांना पैसे आले नाहीत त्यांच्या खात्यात 3,000 रुपये येऊन जाणार आहेत. ओके, तर ही होती महत्त्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो. धन्यवाद.